नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वळूयात बातमीकडे. जसजसे लोकसभा निवडणुकीचे मतदान जवळ येत आहे तसतसे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगत येताना दिसून येते. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. याच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी. पाहूयात लोणंद येथील नागरिक काय म्हणतायत. सातारा लोकसभा मतदारसंघातील आपण आत्ता आलो आहोत लोणंद या गावी. लोणंद हे मोठी बाजारपेठ असणारं गाव आहे. हे खंडाळा तालुक्यातील गाव लोणंद ही मोठी बाजारपेठ आहे. खंडाळा तालुक्यातलं मुख्य प्रमुख असं लोणंद हे मानलं जातं. आपल्याबरोबर इथं काही नागरिक आहेत. लोणंदचा ग्राउंड रिपोर्ट आपण आत्ता घेण्यासाठी आलो आहोत आणि लोणंदकरांना काय वाटतं की येणारा खासदार कसा असावा आणि कोण असावा हे थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. काय सांगाल, लोणंदचा रिपोर्ट बघितला ग्राउंड रिपोर्ट, तर सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असावा असं तुम्हाला वाटतं? सातारा लोकसभेसाठी अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि आत्ताचे विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे खासदार म्हणून या ठिकाणी निवडून येतीलच आणि तेच खासदार असावेत असं जनसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य जनतेचंही तेच मत आहे. त्याचं कारण म्हणजे फक्त निवडून यावेत आणि ते खासदार असं नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचा सर्वात मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न जो असतो तो सुटलेला आहे. साधारण 95 साली कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या कार्यक्षमतेमुळे झालेली आहे. हजारो तरुणांचा प्रश्न आहे जेणेकरून साधारण सातारा जिल्ह्यातील कमीत कमी 5 लाखाहून अधिक तरुणांना पुणे नाहीतर मुंबई या ठिकाणी कामाला जावे लागते. त्या ठिकाणी जे हब आहे त्या ठिकाणी त्यांना नोकरीसाठी जावं लागते. त्याचा इनोव्हेटिव्ह सातारा म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सकारात्मक चर्चा घडवणारा, त्यांच्यासोबत संग्राम बर्गे असतील अशा सर्वांनी एकत्र येऊन उद्योजकांना आणि जे शिकलेले सर्व तरुण आहेत, ग्रॅज्युएशन झालेले जे सर्व तरुण आहेत त्या तरुणांना एकत्र करून त्यांच्याशी वार्तालाप केला, चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्यांना एक शब्द दिला की जे हब आहे ते सातारा या ठिकाणी कसं होईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करून, आणि त्यांची ती कार्यक्षमता आहे. ज्यावेळी सर्वसामान्यांसाठी, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गरजूंसाठी सर्व लोकप्रतिनिधींचे दरवाजे ज्यावेळी बंद होतात त्यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा दरवाजा सर्वांसाठी 24 तास खुला असतो. काय केलेलं आहे की सर्वसामान्यांपर्यंत पोचवले गेलेले आहे की महाराज भेटत नाहीत, महाराज बाहेर असतात, इतरत्र कामं करतात वगैरे, असं कोण नाही. जो व्यक्ती खरोखर आपली गरज घेऊन, काम घेऊन त्यांच्यापर्यंत पोचलेला आहे तो मोकळ्या हाताने परत आलेला नाही. हा आमच्या सर्वसामान्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अनुभव आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की या लोणंदमध्ये काय विकास कामं झाली आत्तापर्यंत आणि राष्ट्रवादीचे खासदार होते गेल्या 25 वर्षाला, थोडक्यात काय सांगता की किती फंड आला आणि कशा पद्धतीने आला, किती तुम्हाला त्यासाठी सचोटी करावी लागली? आता गेल्या वेळीचे खासदार जर बघितले तर येणे आणि काही ठिकाणी ठराविक ठिकाणी जे त्यांचे आहेत त्या ठिकाणी थांबणे. आता तुम्ही पाहिलं असेल की ज्या तालुक्याचे ते सुपुत्र आहेत कराड तालुक्यातून, तिथल्या स्थानिक आमदारांनीच त्यांच्या उमेदवारीसाठी विरोध केला. जर त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असती आणि तरुणांच्या मनावरती त्यांनी आधी राज्य गाजवलं असतं तर त्यांच्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून एकमुखाने मागणी त्यांच्या तिकिटासाठी झाली असती. परंतु छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या विरोधात त्यांच्या जनसंपर्कामुळे, कामाच्या कार्यपद्धतीमुळे कोणीही विरोधकांना शेवटपर्यंत उमेदवार मिळाला नाही. आत्ताचे जे उमेदवार आहेत, वास्तविक पाहता तो माझा प्रश्न नाही, छत्रपती उदयनराजेंचा प्रचार आम्ही करू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, परंतु आत्ताचे जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांच्या विषयी किंवा अन्य इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी किंवा ते आत्ता ज्या पक्षामध्ये आहेत त्यांच्या इतर सर्व नेत्यांनी काय केलं, आमच्या खंडाळा तालुक्यासाठी काय केलं. आता जी तुम्ही लोणंदची परिस्थिती बघसाल की कित्येक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या त्या आत्ता धुळकात त्यांची मशिनरीज पडलेल्या आहेत. पोटपाटांचा प्रश्न पडलेला आहे. 3 उपसा सिंचन योजना त्या ठिकाणी बंद आहेत. फक्त आणि फक्त बिल्ले देतो, माताडी तुम्हाला बिल्ला देतो या नावाखाली प्रचंड लाखोचा नव्हे तर माझ्या माहितीप्रमाणे करोडोंचा म्हणलं तरी भ्रष्टाचार या ठिकाणी विरोधकांचा निघेल. प्रत्येक MIDC सातारा असेल, शिरवळ असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल अशा प्रत्येक मोठमोठ्या कंपन्यातून हप्ते हे त्या ठिकाणी कुणाला जातात ह्याचंही या ठिकाणी आपल्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही इथले स्थानिक आहात, काय वाटतं तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असावा, काय वाटतं?
सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार छत्रपती उदयन महाराजच असावेत. छत्रपती उदयनराजे असो, तुम्हाला काय वाटतं की छत्रपती उदयनराजे भोसले आणि त्यांच्या विरोधात आहेत शरदचंद्रजी पवार गटाचे शशिकांत शिंदे, यामध्ये टक्कर कशी होऊ शकते? छत्रपती उदयनराजे बहुमताने निवडून येणार, प्रचंड मताने. तर तुम्हाला छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात विकास केला का, आणि काय वाटतं तुम्हाला याबाबत? शेतकऱ्यांचे किंवा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न हे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कृषी दिंडी काढली होती. मुदाजीराव मुळीक साहेब त्या ठिकाणी होते. त्यापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रत्येक लोकप्रतिनिधीने त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी सुरुवात केली. याचं एकमेव निमित्त म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले. आणि साताराचं न बोलता मी खंडाळा तालुक्यातलं माझं सांगतो, ज्यावेळी ग्रुप ग्रामपंचायत ज्या पद्धतीने असते तशा काही आमच्या खंडाळा तालुक्यातल्या पूर्व भागातल्या काही सोसायट्या ह्या एकत्र होत्या. 3 गावात 2 गावात मिळून येत. तत्कालीन महसूल मंत्रीच्या विरोधामध्ये DDR साहेब होते त्यावेळी, कोण मला आठवत नाही, परंतु आमचे नेते आनंदरावजी शेळके पाटील यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांचे काम करण्याची पद्धत माहिती, ज्या ठिकाणी सरळ मार्गाने चालत नाही तिथं ते छत्रपतींचा फोन हा म्हणजे लाख मोलाचा ठरतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कार्यकर्तृत्व आणि आमच्या ह्या भागासाठी सुमारे 6 सोसायट्यांची स्थापना केली. त्यामध्ये लोणंद आहे, बरेचवाडी आहे, बावकलवाडी आहे, शेडगेवाडी, अशा कित्येक उदाहरणं आहेत. आज त्या शेतकऱ्यांचा गोरगरिबांचा प्रश्न सोसायट्यांमार्फत ते सक्षम झाले. त्यांच्या त्या सर्व अनुदान भेटायला लागले, सर्व शासनाचे त्यांना जे काही योजना आहेत त्या राबवता यायला लागल्या. आणि दुसरं एक माझं मत आहे की आत्ता जो आम्ही लहानपणापासूनचा प्रश्न बघतोय, सुमारे लहानपणापासून काळा पैसा येईल, काळा पैसा वाटला जाईल, ते लहानपणापासून काळा पैसा येईल, काळा पैसा वाटला जाईल. दुसरी गोष्ट तुमचे राम मंदिर होईल. हे प्रश्न आता आम्हाला अशी भीती होती की आपली पिढी गेली, आपली मुलांची पिढी आली तर हे प्रश्न असेच राहतील का. परंतु 550 वर्षानंतर जर राम मंदिर होत असेल तर ते राम मंदिर बनवण्याची धमक हे भारतीय जनता पार्टीत आहे आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामध्येच आहे. आणि आत्ताचा जो सातारा जिल्ह्याचा जो कोण खासदार होईल तो निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीजींच्या खांद्याला खांदा लावून उभा असणारा पाहिजे. राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठीचा आम्हाला खासदार नको. आपल्याबरोबर होते या लोणंद नगरीमधील आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील काही नागरिक, आणि थेट आपण जाणून घेतलं त्यांचा कल आणि खासदार कसा असावा हे थेट जाणून घेतलं आपण या लोणंदमध्ये. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, लोणंद.